Good morning, friends. Today we are going to discuss a beautiful poem which is called Animal, which is written by Walt Whitman. You know, Walt Whitman is one of the best and well renowned poet in English literature. The Animal poem has written by Walt Whitman. It is the poem has been written by Walt Whitman in a free verse. Free verse, it means there is no rhyme scheme. Rhyme schemes means A, B, B, C, C and D, D, like that. But it was the different style of the written or writing of the poem. या पोयममध्ये वॉल्ट विटमन यांनी ॲनिमल्सची इनडायरेक्टली तुलना ही ह्युमन बिईंगशी केलेली आहे. सध्याच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ह्युमन बिईंग्स हे खूप मोठ्या क्रायसिसमध्ये फसलेले आहे हे आपल्याला दिसतच आहे. Today we are facing so many adversities conditions, and in that conditions we are living our life. So American poet Walt Whitman has given us a right and motivate through the animal, because nature has a alchemy, a different kind of alchemy nature have, and nature is the good mentors of the human being. Through this poem we are going to clear all the aspects. पोयम शिकण्याच्या दोन पद्धती आहे, दोन आस्पेक्ट्स आहे. थीमॅटिक आस्पेक्ट हा डिफरंट आहे आणि सोबतच टेक्निकल आस्पेक्ट्स आहे. तर या पोयममध्ये आपण दोनही आस्पेक्ट इथे आज क्लिअर करणार आहोत. दैनंदिन जीवन जगत असताना वॉल्ट व्हिटमन यांना असं वाटलं की ॲनिमल्स हे माणसाच्या तुलनेमध्ये किंवा ह्युमन बिईंग्सच्या तुलनेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं जीवन जगत आहे. त्यांची जीवन जगण्याची शैली ही अत्यंत विशिष्ट प्रकारची आहे. त्यांच्या चेहऱ्यावर कधीही ताण असत नाही, ते कोणत्याही कॉरल्समध्ये पडत नाही, कोणत्याही भांडणामध्ये पडत नाही आणि अशाच पद्धतीचं जीवन माणसाने सुद्धा जगावं असं वॉल्ट व्हिटमनला पर्सनली वाटतं. परंतु सध्याची परिस्थिती पाहता ते शक्य नाही, कारण प्रत्येकच मनुष्य हा पैशासाठी किंवा इतरत्र धनसंपत्तीसाठी किंवा एखाद्याचा फॉलोवर्स म्हणून तो स्वतःची इमेज ही स्वतःच्याच हातानं नष्ट करत आहे. आणि त्याचंच एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणून या कवितेच्या माध्यमानं आपण आज इथे शिकणार आहोत. तर पहिल्या दोन ओळीमध्ये वॉल्ट व्हिटमन्स यांनी म्हटलेलं आहे की आय थिंक आय कुड टर्न अँड लिव्ह विदाऊट ॲनिमल, दे आर सो प्लॅसिड अँड सेल्फ कंटेंट. दिलेल्या दोन ओळीमध्ये वॉल्ट व्हिटमन यांनी सांगितलेलं आहे की आय कुड टर्न, आय वॉन्ट टू ट्रान्सफर माय सेल्फ इन टू द ॲनिमल. वाय ही वॉन्ट टू ट्रान्सफर हिमसेल्फ, वाय डज द पोएट वॉन्ट टू ट्रान्सफर हिमसेल्फ इन टू ॲनिमल? बिकॉज देअर लाईफ वॉज प्लॅसिड अँड सेल्फ कंटेंट. दे आर प्लॅसिड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्लॅसिड? प्लॅसिड इट मीन्स काल्म. प्लॅसिड इट मीन्स शांत. इन मराठी आपण काय म्हणू शकतो? शांत. अँड सेल्फ कंटेंट इट मीन्स सेल्फ सफिशियंट. मीन्स ॲनिमल डू नॉट रिलाय ऑन अदर्स. ॲनिमल नेवर रिलाय ऑन अदर्स. दे आर सेल्फ रिलायंट, दे आर सेल्फ डिपेंडंट. दे आर नॉट डिपेंडंट ऑन एनी अदर्स थिंग ॲज लाईक अ ह्युमन बिईंग. ह्युमन बिईंग ही प्रत्येकच गोष्टीसाठी एकमेकावर डिपेंड असते, परंतु ॲनिमलचं तसं नाही. ॲनिमल हा इंडिपेंडंट आहे, स्वतःचं काम स्वतः करतो. त्याच्याकडे ज्याही गोष्टी आहे त्या गोष्टीमध्ये तो समाधान मानणारा आहे. ॲडजस्टमेंट ही प्रवृत्ती आपल्याला ॲनिमल्सकडून पाहायला मिळते आणि ॲनिमल्सच्याच माध्यमातून आपण ह्या ज्या क्वालिटीज आहे त्या गेन कशा करणार आहोत किंवा मिळवणार कसा आहो हे आपल्याला वॉल्ट व्हिटमन यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यासाठीच वॉल्ट व्हिटमन म्हणतात की आय वॉन्ट टू टर्न माय सेल्फ, आय वॉन्ट टू ट्रान्सफॉर्म myself into the animal. Why? Because animals quality are very precious rather than human being. So that he want to say they are so placid and self-contained. Animals do not have any type of quarrels in their life. They are not dissatisfied. They are satisfied in their life, so that they are very calm and cool and self-sufficient in their life. They are not depend on other. Animals are not rely on other. That is why I want to transfer myself into the animal. यासाठीच फक्त आणि फक्त मला ॲनिमलमध्ये जावंसं वाटते किंवा ॲनिमल्सचं काय करायचं आहे, मला तिथे ट्रान्सफर होऊन त्या ॲनिमल्ससारखं व्हावंसं वाटते असं वॉल्ट व्हिटमन यांनी पहिल्या दोन ओळीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट, I stand and look at them long and long, long and long.
The word is repeated. The word is repeated. It is long and long. It is a repetition. The poetic device we are going to see on the screen, long and long. The same word is going to repeat. That is poetic device repetition. It is a figure of speech repetition. I stand and look at them long and long. So poet said that, further line, I want to look at animal फॉर हवर्स टू हवर. खूप वेळपर्यंत त्यांच्याकडे मला बघावंसं वाटते, खूप वेळपर्यंत त्यांच्याशी मला हितगुज करावंसं वाटते, खूप वेळ त्यांच्याशीच मला बोलावंसं वाटते, त्यांच्यामध्ये रममान व्हावंसं वाटते, असं वॉल्ट व्हिटमन यांनी पुढील 2 ओळीमध्ये किंवा त्या दिलेल्या ओळीमध्ये सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. आय स्टँड अँड लुक ॲट देम. ॲट देम मीन्स ॲट हुम? ॲट ॲनिमल. I stand at a particular place and I want to look all the activity of the animals which will be beneficial for me and which will be beneficial for changing my behavior as a human being, because most of the thing we can learn from other. Nature is the big mentor. I have already told you, nature is the biggest mentor of human being. We can learn so many things from the nature. So that Walt Whitman said in this line that I want to stand at one place and I want to look at animal long and long. Long and long means for so many times, for so many hours. Long and long, it is a repetition figure of speech. Mind it. I hope that you all are with your textbook, because I am going to explain line by line. Line by line I am going to explain here, so you have to be with your textbook. Then in next line, they do not sweat and whine about their condition. They do not. They is denoted to the animal. They do not sweat and whine. Sweat and whine, it is also another figure of speech, metaphor. What is the speciality of metaphor? Metaphor is the figure of speech where there is a direct comparison between two things. That's why sweat and whine, it is a metaphor figure of speech. So in the line, the poet is going to say, they do not sweat and whine about their condition. They never quarrels. They never regret about their condition. Whatever the condition they have, they want to adjust in that particular condition. In the next line, poet Walt Whitman is trying to say us or giving us message through this poem that they do not, means animal do not quarrel with each other, animal do not sweat and whine, means they never complain with any other person, they never cry. ॲनिमल हे कधीही आपल्या अस्तित्वासाठी रडगाणं गात बसत नाही किंवा कसल्याही प्रकारची माणसासारखी कंप्लेंट करत नाही. या 2 ओळीतनं वॉल्ट व्हिटमन यांनी आपल्याला एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दे डू नॉट स्वेट अँड व्हाईन. इट मीन्स व्हॉट? स्वेट मीन्स कंप्लेंट, व्हाईन मीन्स cry, means they never be cried, they never cry in front of the any other person as like a human being. Human being चं काय असते, एखादी पर्टिक्युलर गोष्ट जर त्याला मिळाली नाही किंवा एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल जर त्याला अनास्था वाटली किंवा एखादी पर्टिक्युलर गोष्ट आपल्याकडे नाही आहे असं जर त्याला वाटलं, तर तो त्या गोष्टीचं रडगाणं दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा तो प्रयत्न करत असतो. परंतु ॲनिमल्सचं तसं नाही. ॲनिमल्स पासून ह्याच गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहे. जे कंडिशन आहे आपल्याजवळ, जे परिस्थिती आहे आपली, त्या परिस्थितीमध्ये कसं ॲडजस्ट करता येईल. त्यामुळे मोठमोठाले कॉम्प्लेक्स आपल्या जीवनामध्ये जे होत असतात ते अशाच गोष्टीतून निर्माण होत असतात. आणि मनुष्याने आर्टिफिशियल लाईफ जगण्यासाठी आपलं लाईफ हे कॉम्प्लेक्समध्ये टाकलेलं आहे, असं ह्या सुंदर लाईनीमधून आपल्याला वॉल्ट व्हिटमन यांनी सांगितलेलं आहे. दे डू नॉट स्वेट अँड व्हाईन अबाउट देअर कंडिशन. ॲनिमल नेवर कंप्लेंट अबाउट एनिथिंग. ॲनिमल डू नॉट कंप्लेंट अबाउट एनिथिंग अँड ॲनिमल डू नॉट क्राय इन फ्रंट ऑफ एनी अदर पर्सन अबाउट देअर कंडिशन. त्यांच्या परिस्थितीबद्दल ते कुणाशीही काहीच बोलत नाही किंवा कुणालाही काहीच सांगण्याचा प्रयत्न करत नाही. या ओळीमध्ये वॉल्ट व्हिटमन यांनी सांगितलेलं आहे. कम टू द नेक्स्ट पॉईंट. दे डू नॉट लाय अवेक इन द डार्क अँड वीप फॉर देअर सिन्स. खूपच सुंदर ओळ आहे. दे डू नॉट लाय अवेक. लाय ॲक्च्युली इट इज द मिनिंग ऑफ खोटं बोलणे. इन मराठी खोटारडेपणा किंवा खोटं बोलणे, परंतु इथे तो अर्थ नाही. अवेक मीन्स झोपेतून जागे होणे. अवेक मीन्स झोपेतून जागे होणे. इन द डार्क. डार्क मीन्स नाईट.
म्हणजे रात्रीचा इथे संदर्भ कवीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अँड वीप, वीप मीन्स क्राय, वीप मीन्स क्राय फॉर देअर सिन्स, सिन्स मीन्स रॉंग डुईंग्स, पाप ज्याला म्हणतो, जे आपले पापाचे कृत्य आहे किंवा ज्या काही आपल्या वाईट गोष्टी आहे त्या सर्व रॉंग डीड्स किंवा रॉंग डुईंग्स असं आपण म्हटलं जातं. अतिशय सुंदर पद्धतीनं पोएटने आपल्याला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की दे डू नॉट लाय अवेक इन द डार्क अँड वीप फॉर देअर सिन्स. दे डू नॉट, ॲनिमल डू नॉट लाय ऑन अदर, दे नेव्हर डू एनी रॉंग थिंग्स, ते कुणालाही हर्ट करत नाही. ॲनिमल डू नॉट हर्ट एनीवन. आजपर्यंत तुम्ही ऐकलं आहे की एखाद्या डॉगनी किंवा एखाद्या कॅटनी विनाकारण कुणाला हर्ट केलेलं आहे किंवा कुणाचं मन दुखवल्याचं आपल्याला लक्षात नाही, कारण असं कधी होतच नाही. आणि हीच गोष्ट वाल्ट विटमन यांनी मनुष्य जीवनाशी किंवा ह्युमन बिईंग्सच्या लाईफशी जोडण्याचा या कवितेच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. दे डू नॉट लाय अँड अवेक, दे डू नॉट लाय अवेक इन द डार्क अँड वीप फॉर देअर सिन्स. त्यांनी केलेल्या पापाबद्दल, त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींबद्दल ते कधीच रडगाणं गात बसत नाही किंवा ज्या गोष्टी रॉंग डुईंग्स त्यांनी केल्या त्याच्यामुळे त्याला रात्रभर झोप येणार नाही असं ॲनिमल्स कृत्य कधी करणार नाही किंवा अशा पद्धतीचं कार्य त्यांच्या हातून होणं शक्य नाही. ऑन द अदर हँड ह्युमन बिईंग हा काय करत असतो, दिवसभरामध्ये काहीतरी त्यांच्यामध्ये खोटारडेपणा असतो, दिवसभरामध्ये काहीतरी तो काही ना काही पापाच्या गोष्टी करतो किंवा चुकीच्या गोष्टी करतो आणि त्या गोष्टीचं रिग्रेट नंतर तो येणाऱ्या काळामध्ये करत असतो किंवा त्याला त्या गोष्टीमुळे रात्रीची झोपसुद्धा होत नाही आणि स्वतःचं आयुष्य तो कॉम्प्लेक्समध्ये टाकतो. स्वतःचं हस्त खेळतं लाईफ हे काय करतो, तो कॉम्प्लेक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. या कवितेच्या माध्यमातून वाल्ट विटमन यांनी आपल्याला एक मॅसेज दिलेला आहे की जे व्यक्ती चुकीच्या गोष्टी करतात त्यांना समाधानाची झोप लागणं अशक्य आहे. आणि ह्याच गोष्टी आपल्याला प्राण्यांकडून शिकायचं आहे. वाय वी आर लुकिंग और वाय वी आर वॉचिंग ऑल ॲनिमल्स आर सॅटिस्फाईड, इट इज द रिझन बिहाइंड इट that animals never quarrels with others and they never hurts other. ते कुणालाही कधीही कशाही कारणावरून दुखवत नाही किंवा दुखवण्याचा साधा प्रयत्नही करत नाही. या लाईन्समधून कवींनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की दे डू नॉट लाय अवेक इन द डार्क अँड वीप फॉर देअर सिन्स. त्यांनी जे रॉंग डुईंग्स केलेले आहेत, चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या चुकीच्या गोष्टीसाठी ते कसल्याही पद्धतीचं त्यांचं त्या पापाच्या गोष्टीबद्दल ते रिग्रेटसुद्धा होत नाही, त्यांना अनहॅपीनेससुद्धा वाटत नाही आणि त्यांना एक समाधानाची झोप लागत असते. आणि नेमक्या ह्याच गोष्टी आपल्याला वाल्ट विटमननी प्राण्यांपासून शिकण्याचा आपल्याला इथे संदर्भ दिलेला आहे. इन नेक्स्ट लाईन, they do not make me sick discussing their duty to God. My dear friend, just look at here, make me, to alphabet is repeating, m is repeating, that is alliteration. M is going to repeated in the line, m is repeated, the figure of speech is alliteration because both m is going to repeated here. So they do not make me sick discussing their duty to God. They do not make me. Animal do not say that there is a superior, someone is inferior. Means in animal there is no one is superior and no one is inferior. Dog is doing his own duty and cat is doing his own duty. Tiger is doing his own duty. Means every animal has equal importance, but in human being, no. There is a discrimination of rich and poor. There is a discrimination of caste. There is a discrimination of religious. There is a discrimination of language. Everywhere there is a discrimination and अशा पद्धतीच्या कॉम्प्लेक्समध्ये मनुष्य जगत असतो, परंतु प्राण्यामध्ये त्यांच्यात सुपिरियर नसतो. मनुष्य प्राण्यामध्ये कुणीतरी आपला पूर्वज हा देवी देवता होता अशा पद्धतीची कल्पना करून आपण बो डाऊन होतो किंवा त्याच्यासमोर नतमस्तक होतो आणि त्याचाच रेफरन्स किंवा त्याचेच अंधभक्त बनून आपण आपलं जीवनसुद्धा जगत असतो. परंतु मित्रांनो, इथे प्राण्यांकडून एक महत्त्वाची गोष्ट शिकण्यासारखी आहे आणि ती गोष्ट म्हणजे प्रत्येकच प्राणी हा आपली सद्सत विवेकबुद्धी किंवा कॉन्शियस माइंडनी तो काय घेत असतो, डिसिजन घेत असतो आणि त्याच तत्वावर आपलं लाईफ, आपलं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करत असतो. ॲनिमल्स डू नॉट हॅव एनी फॉलोवर्स ऑर ॲनिमल डू नॉट हॅव एनी गॉड. मीन्स गॉड नावाची संकल्पना ही फक्त मनुष्य प्राण्यात आहे, त्यांच्यामध्ये नाही. तेच इथे कवितेमध्ये कवींनी आपल्याला सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे की दे डू नॉट मेक मी सिक, दे डू नॉट मेक मी सिक डिस्कसिंग देअर ड्युटी टू गॉड.
ॲनिमल्सनी आम्हाला कधीच असं सांगितलं नाही की आपल्याला कुणाच्या प्रती तरी आपल्याला आदरभाव व्यक्त करायचा आहे, त्याच्यामुळे एका पर्टिक्युलर व्यक्तीची आपल्याला उपासना करायची आहे, देव म्हणून त्याला पूजायचं आहे, वर्कशिप करायची आहे, असं आपल्याला कुठेच ॲनिमल्सकडून शिकायला मिळत नाही. ऑन द अदर हँड ह्युमन बिंग्सचं तसं नाही. ह्युमन बिंग्स हा कुणाचा तरी अनुयायी असतो, कुणाचा तरी फॉलोवर्स असतो आणि कुणाकडून तरी तो काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो, परंतु हे चुकीची गोष्ट आहे. कारण एखाद्यावर अंधविश्वास ठेवून एखादी गोष्ट डोळेझाकपणे जर आपण स्वीकारत असू तर ती आपल्याला रसातळास नेण्यास सार्थकी ठरू शकते किंवा रसातळास नेऊ शकते असं आपल्याला म्हणायचं आहे. सो इन दिस पोयम वाल्ट विटमन इज मेकिंग अस अवेअर अँड गिविंग अस अ लाईफ लेसन. He just trying to make us aware about the exact or current situation, what the human beings are doing in his personal life. So in the next line, not one is dissatisfied, not one is demented with the mania of owning things. अत्यंत सुंदर लाईन वॉल्ट विटमननी आपल्याला सांगितलेली आहे आणि या लाईन थ्रू आपल्याला खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहे. तर बघूया. Not one is dissatisfied, not one is demented with the mania of owning things. Not one is dissatisfied. आजपर्यंतचा इतिहास आहे की एकही प्राणी, एकही ॲनिमल्स आपल्याला डिससॅटिस्फाईड दिसलं नाही. व्हॉट इज द रिझन ऑफ डिससॅटिस्फॅक्शन? बिकॉज एव्हरी ह्युमन बिंग्स आर डिससॅटिस्फाईड. वाय? बिकॉज ह्युमन बिंग्स इज एक्सपेक्टिंग मोर अँड मोर. तहानलेल्या व्यक्तीला जर पाणी मिळालं तर त्याला भूकसुद्धा लागते आणि जेवण मिळालं तर त्याला एखादी राहण्यासाठी घरसुद्धा लागेल. म्हणजे एका गरजेनंतर दुसरी गरज ॲटोमॅटिक ते काय करत असतात, क्रिएट होत असते. कारण ही ह्युमन टेंडन्सी आहे, यामध्ये द्विमत नाही आहे. परंतु प्राण्यांचं तसं नसते. प्राणी हा एखाद्या मिळालेल्या गोष्टीवरच ते अर्जन करून त्यामध्ये समाधानी राहण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे वॉल्ट विटमन यांनी त्या लाईनमध्ये सांगितलेलं आहे की नो वन इज डिससॅटिस्फाईड. इन ॲनिमल देर इज नो वन who is dissatisfied. Means animal is satisfied. Not one is demented. Demented means disturb. Write down the word demented. It means disturb. Disturb with the mania. Mania means crazy. Mania means crazy of owning things. Owning thing means ownership. So in animal we do not see that anybody or any particular person who just trying to say I want to this thing or I want to possess, this is mine, this thing is mine. In animal we do not see. हमने आपण प्राण्यांमध्ये असं कधीच बघितलेलं नाही की ही गोष्ट माझी आहे, या गोष्टीचं पोजेशन माझ्याकडे आहे किंवा या गोष्टीची पर्टिक्युलर ऑनरशिप माझ्याकडे आहे. असं ऑनरशिपच्या गोष्टी आपण प्राण्यांमध्ये बघितल्या नाही, परंतु माणसामध्ये आहे. माझं घर, माझं शेत, माझी संपत्ती, माझे असेट्स, माझ्या ह्या गोष्टी, माझं हे सर्व आपण माणसामध्ये, ह्युमन बिंग्समध्ये बघायला मिळते आणि त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये डिससॅटिस्फॅक्शन तयार होते. ॲनिमल्स आर कॉन्टेंटेड बट ह्युमन बिंग्स आर नॉट कॉन्टेंटेड. ही जस्ट डिससॅटिस्फाईड. सो इन दिस लाईन वॉल्ट विटमन इज ट्राईंग टू aware us, trying to make us aware that no one is dissatisfied, not one is demented with the mania of owning things. With the mania of owning things म्हणजे एखाद्या गोष्टीचं मालकीत्व किंवा एखाद्या गोष्टीची ओनरशिप ही फक्त आणि फक्त आपलीच आहे असं सांगण्याचा प्रयत्न ॲनिमल्स करत नाही. या उलट ह्युमन बिंग्समध्ये ह्या सर्व गोष्टी असतात. ह्युमन बिंग्स एखाद्या गोष्टीवर आपलं ऑनरशिप आहे असा तो प्रस्थापित गोष्ट करत असतो आणि आपल्याला त्याच गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचायच्या आहे किंवा पोहोचवायला पाहिजे असं त्यांचं मत असते. नॉट वन इज डिससॅटिस्फाईड, नॉट वन इज डिमेंटेड विथ द मॅनिया ऑफ क्रेझी थिंग्स. ओनिंग थिंग्स इट इज ऑनरशिप ऑर पजेशन. तर या दोन लाईनमध्ये वॉल्ट विटमन यांनी अत्यंत विदारक स्थिती ही मनुष्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये काय आहे, व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन द ह्युमन बिंग अँड ॲनिमल्स, ही जस्ट ट्राईंग टू से इन दिस टू लाईन. द नेक्स्ट, नॉट वन इज नील्स टू अनादर नॉर टू हिज काइंड दॅट lived thousands of years ago. Not one kneels to another. In animal we do not see that the particular animal is bowing down his neck in front of any other animal. Have you seen the dog is bowing down in front of any other dog, or cat is also bowing down his neck in front of, for the sake of money, for the sake of assets, for the sake of property? No, it is not happen. It is not happen in the world of animal. But we have seen
In the another way of human beings are bowing down their neck for the property, for the assets, or different aspects are there. खूप वेगवेगळ्या कारणांसाठी मनुष्य प्राणी हा काय करत असतो, दुसऱ्यांसमोर आपली मान झुकवत असतो. कुठेतरी आपला डिसरिस्पेक्ट झाला तरी चालेल, परंतु सत्ता ही आपलीच असली पाहिजे. कुठेतरी डिसरिस्पेक्ट झाला तरी चालेल, परंतु आपल्याला ही पर्टिक्युलर संपत्ती किंवा ही गोष्ट आपलीच झाली पाहिजे, यासाठी तो काय करत असतो, ही नील्स आपले गुडघे टेकवत असतो, कुणाच्या समोर तरी आपली मान झुकवत असतो. आणि हेच वॉल्ट व्हिटमनला पटलं नाही आणि त्यांनी सांगितलं या कवितेच्या मार्फत की मला ह्या गोष्टीमध्ये काहीही इंटरेस्ट नाही. दॅट्स वाय आय वॉन्ट टू ट्रान्सफर माय सेल्फ, आय वॉन्ट टू टर्न इन टू ॲनिमल. इन द लाईन नो वन इज डिससॅटिस्फाईड, नॉट वन इज डिमेंटेड विथ द मॅनिया ऑफ ओनिंग थिंग्स, not one kneels to another means animal do not bow down their neck in front of any other. Animals कुणाच्याही समोर आपली मान झुकवत नाही, मग ती सत्ता असो, पैसा असो किंवा अन्य काहीही गोष्टी असो. नॉर टू हिज काइंड दॅट लिव्ड थाउजंड्स ऑफ इयर्स ॲगो अँड हिस्ट्री इज विक्टिंग. हिस्ट्री आपल्या समोर आहे, हिस्ट्री रिव्हिल्स इटसेल्फ. आणि खूप वर्षाच्या काळापूर्वी आपण बघितलेलं आहे की प्राण्यांनी अशा कोणत्याच गोष्टी केल्या नाही की ज्या मनुष्यामध्ये असते. आणि द क्वालिटी व्हिच आय एम गोइंग टू डिस्कस हिअर, आय एम डिस्कसिंग हिअर थ्रू दिस पोयम, ऑल द क्वालिटी ऑनरशिप और ऑल द क्वालिटीज पजेशन्स आर अ ह्युमन बिईंगच्याच ह्या क्वालिटी आहे. परंतु निसर्ग हा खूप मोठा गुरु असतो आणि त्याने ह्या गोष्टी ॲटोमॅटिकली कशा प्राण्यांमध्ये ट्रान्सफर केलेल्या आहे किंवा प्राण्यांनी ॲटोमॅटिक कशा ॲडॉप्ट केलेल्या आहे ह्युमन बिईंग्सच्या मार्फत. तर हे आपल्याला या कवितेच्या मार्फत वॉल्ट व्हिटमन यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नॉट वन नीड्स टू अनादर नॉर टू हिज काइंड दॅट लिव्ड थाउजंड्स ऑफ इयर्स ॲगो. हजारो वर्षापूर्वी ॲनिमल्सचा असा कुठलाही इतिहास नाही की ज्यांनी कुणाला दुखवलं, कुणाच्या भावना दुखवल्या, पैशासाठी कुणाची हत्या केली. फक्त त्यांना एकच महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे भूक व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरं काहीच नसते. परंतु ह्युमन बिईंग्सचं तसं नाही. प्रत्येकच गोष्टीसाठी तो स्वतःच्या भावाचासुद्धा गळा चिरण्यासाठी मागं पुढं बघणार नाही. आणि ह्याच गोष्टी कवीला या पोयमच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवायचा आहे. देन not one is respectable or unhappy over the whole world. Not one is respectable. The poet said through this poem that not one is respectable. Not one is respectable means animals do not need respect from others. They do not say that I need a respect from particular animal. Means for example tiger, lion, these are the animals. They have their own importance in the forest, but they do not expect from other that the particular animal should respect me. They never say that I want a respect from other person. No one is respectable. Respectable means satisfied. Here the literal meaning of this word is satisfied or unhappy over the whole world. Unhappy over the whole world. No one is respectable, it means animal doesn't wait for the respect. पण मनुष्याच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी तशा नसतात. मनुष्य हा फक्त रिस्पेक्टचा भुकेला असतो. कुणीतरी आपला मान करावं, कुणीतरी आपला सन्मान करावं, अशातच तो पूर्ण आपलं आयुष्य घालतो आणि शेवटी कॉम्प्लेक्समध्ये जगून स्वतःचंच आयुष्य नष्ट करण्याच्या मार्गावर तो आहे. परंतु प्राण्यांकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की त्यांच्या एक्सपेक्टेशन कमी असतात, त्याच्यामुळे ते सॅटिस्फाईड असतात. They do not have much expectation from other, that is why they are satisfied in their life. Not one is respectable or unhappy over the whole world. Not one is respectable or unhappy over the whole world. संपूर्ण जगतामध्ये ते एकच अशा आहे की सॅटिस्फाईड आहे, कारण त्यांना कशाशीही कुणाशीही काहीही घेणं देणं नसते. म्हणजे त्यांना फक्त भूक जर सोडली तर त्यानंतर त्यांच्याकडे रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी सुद्धा वेळ नसते, जे माणसामध्ये असते. एखाद्याने जर एखाद्याची मदत केली तर लगेच आपण रिलेशनशिपसुद्धा मेंटेन करत असतो, परंतु त्यांच्यामध्ये तसं नसते. ते रिलेशनशिप मेंटेन करत नसतात. त्यांना भाऊ कोण, बहीण कोण ह्या गोष्टी नसल्यामुळे, अशा पद्धतीचे नातेसंबंध त्यांच्यामध्ये नसल्यामुळे त्यांना
असमाधानी राहण्याचं काहीच कारण नाही किंवा ते असमाधानी राहत नाही. नॉट वन इज रिस्पेक्टेबल ऑर अनहॅपी ओव्हर द होल वर्ल्ड अँड दॅट इज वाय the poet said in this poem and is trying to give us a message that why the human beings are not satisfied and why the animal are satisfied. So here is the biggest difference has been trying to said by the Walt Whitman in this poem. Once again I am trying to say here that this poem has written by Walt Whitman, who is renowned poet of America, who was a renowned poet of America, and this given poem has written in the pre-verse. तर मित्रांनो, वाल्ट विटमन यांनी या कवितेमध्ये डायरेक्टली कंपॅरिझन ही ॲनिमल्सची ह्युमन बिईंगशी केलेली आहे. नेक्स्ट 2 लाईन. सो दे शो देअर रिलेशन्स टू मी अँड ॲक्सेप्ट देम. दे ब्रिंग मी टोकन्स ऑफ माय सेल्फ. दे इव्हेंट्स them plainly in their possessions. I wonder where they get those tokens. Did I pass that way huge times ago and negligently drop them? In this poem, in the 2 line, Walt Whitman is make us aware about the what is the comparison between animals and human beings in the 2 line. So they show their relations to me and accept them. वाल्ट विटमन या ओळीमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ह्युमन बिईंग्स हे खूप नातेसंबंधामध्ये गुंतत असतात. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत ह्युमन बिईंग्समध्ये खूप नातेसंबंध असतात. आई, भाऊ, बहीण असे खूप सारे नातेसंबंधामध्ये ते गुंतत असतात. परंतु ॲनिमल्समध्ये आपल्याला त्या गोष्टी पाहायला मिळत नाही. आणि जगाचा इतिहास असा आपल्याला सांगतो की जिथे जिथे रिलेशनशिप नसतात, जिथे तिथे काय म्हणतो त्याला आपण अपेक्षा नसते किंवा त्याला एक वेगळा शब्द आहे, तुम्हाला आता सध्या आठवत नाही, तर रिलेशनशिप जोडत असताना आपल्याला एक्सपेक्टेशन्स आपण त्या व्यक्तीकडून ठेवतो आणि एक्सपेक्टेशन असल्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीप्रती एक आदरभाव निर्माण होतो. आणि जर आपले एक्सपेक्टेशन जर पूर्ण झाल्या नाही तर आपल्याला कुठेतरी रिग्रेट फील होते किंवा अनहॅपीनेस येत असतो. तर तो वाल्ट विटमन म्हणतात की आम्हाला प्राण्यांमध्ये दिसला नाही आणि प्राण्यांमध्ये दिसला नाही, त्यामुळे आम्हाला असं वाटते की त्या प्राण्यांसोबत आपण आपलं जीवन किंवा आपलं लाईफ व्यतीत करावं आणि त्यांच्यासारखंच व्हावं. तर ह्या ज्या प्राण्यांच्या क्वालिटी आहे, बेसिकली ह्या सर्वच्या सर्व क्वालिटीज कुणाच्या आहे? ह्या मनुष्यांच्या आहे. परंतु ॲटोमॅटिकली निसर्गाने त्या प्राण्यांमध्ये ट्रान्सफर केलेले आहे. आणि आता मला असं वाटते की ह्या ज्या क्वालिटीज आहे त्यासाठी मला ॲज अ ह्युमन बिईंग आय वॉन्ट टू ट्रान्सफर इन टू ॲनिमल. सो दे शो देअर रिलेशनशिप मीन्स हू? ॲनिमल्स. ॲनिमल शो देअर रिलेशनशिप टू मी अँड आय ॲक्सेप्ट देम. पोएट म्हणतात की मी ते ॲक्सेप्टसुद्धा करतो. ज्या रिलेशनशिप आहे ॲज अ ह्युमन बिईंग मी ॲक्सेप्ट केलेले आहे. माझ्याकडे भाऊ आहे, माझ्याकडे बहीण आहे, माझ्याकडे खूप सारे रिलेशन्स आहे आणि ते मी ॲक्सेप्ट करतो. बट ॲनिमल डू नॉट ॲक्सेप्ट एनी रिलेशन and they never expect from others. Expectation, it is the means by which the animal or as well as human being can feeling regretful or feeling regret. So that is why they show their relations to me and accept them. Next, they bring me tokens of myself. Tokens of myself. Token means the quality. The nature has given us a lots quality as like innocence, simplicity and contentment. The tokens means the particular simplicity, innocence or contentment. So these are the quality, actually it is of the human beings, but basically it transferred into animal. मूलभूत ह्या ज्या क्वालिटीज कवीने इथे आपल्याला सांगितलेल्या आहे ह्या सर्वच्या सर्व क्वालिटी ह्युमन बिईंग्सच्या आहे. परंतु ॲटोमॅटिकली ह्या प्राण्यांमध्ये कसं ट्रान्सफर झालेले आहे हे मलासुद्धा माहीत नाही, असं वाल्ट विटमन यांचं मत आहे. दे ब्रिंग्स मी टोकन्स ऑफ माय सेल्फ. दे इव्हेंट्स. इव्हेंट्स मीन्स शो. सो आय हॅव सीन ऑल द क्वालिटी इन द ॲनिमल. रॅदर आय डोंट नो why it is in the animal or how it transfer into animal. I don't know the actual reason behind it, but I have seen the quality which I have seen in the human being. The same quality I have found in the animal. The qualities token, it means the innocence, simplicity and contentment. Then them plainly in their possessions. Possessions, it is the way मराठीमध्ये आपल्याला असं म्हणायचं आहे की पॉजेशन्स
ह्याच गोष्टीमुळे मनुष्य प्राण्यांनी स्वतःचं आयुष्य हे कॉम्प्लेक्समध्ये टाकलेलं आहे. ही पर्टिक्युलर गोष्ट माझी आहे किंवा ह्याच गोष्टीसाठी मी जिवंत आहो किंवा ह्या गोष्टीमुळे मला प्रोग्रेस करता येईल अशा प्रकारचं पजेशन्स त्यांच्या डोक्यात असते. त्यामुळे त्यांचं लाईफ हे कॉम्प्लेक्स होत जातं आणि लाईफ जर कॉम्प्लेक्स झालं तर माणूस आयुष्यामध्ये कधीच समाधानी राहू शकत नाही, कॉन्टेंट राहू शकत नाही, सॅटिस्फाईड राहू शकत नाही. आणि हेच उदाहरण वॉल्ट विटमन यांनी या कवितेच्या मार्फत ॲनिमल्सची आणि ह्युमन बिईंग्सची कंपॅरिझन करत असताना आपल्याला सांगितलेलं आहे. आय वंडर वेअर दे गेट दोज टोकन्स. आय वंडर, W is repeated, the word is repeating, that is why alliteration. It is the figure of speech alliteration. Why? Because the sound of W is going to repeat. So I wonder where they get those tokens. Did I pass that way huge time ago and negligently drop them? I wonder. The poet said that I am very shocked. Why the poet is shocked? Where they get those tokens? Did I pass that way huge time ago and negligently drop them? प्राण्यांमध्ये ज्या टोकन्स मी बघितलेले आहे, ज्या क्वालिटीज बघितलेल्या आहे, बेसिकली त्या क्वालिटीज ह्या मनुष्याच्याच आहे. परंतु मनुष्याने त्या क्वालिटीज सोडल्या आणि प्राण्यांनी त्या क्वालिटी हस्तगत केलेल्या आहे. ॲनिमल्स हॅज ॲडॉप्टेड दॅट क्वालिटी अँड ह्युमन बिईंग हॅज लेफ्ट दॅट क्वालिटी अँड दॅट इज वाय here the poet is shocked. I wonder it means shocked. Why? He is in the shocking mode. Where they get those tokens? Did I pass that way huge time ago and negligently drop them? कवी म्हणतात की ह्या ज्या क्वालिटीज आहे ह्या क्वालिटी मनुष्याच्या क्वालिटी आहे, परंतु मला आता असं बघायला मिळालं की ह्याच त्या क्वालिटी ज्या मनुष्यातून प्राण्यांमध्ये उतरल्या आणि आज प्रत्येकच प्राणी किंवा प्रत्येकच मनुष्य हा वेगवेगळ्या पद्धतीने जीवन जगत असताना प्राण्यांना असं वाटते की प्राणी कधीच मनुष्याचा विचार करत नाही, परंतु ह्युमन बिईंग्स हा प्राण्यांचा विचार करत असताना त्याच्या असं लक्षात येते की या पृथ्वी तलावर जर सर्वात कोणी समाधानी असेल तर तो म्हणजे प्राणी. आणि या कवितेच्या मार्फत वॉल्ट विटमन यांनी आपल्याला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डिड आय पास दॅट वे ह्यूज टाईम ॲगो मीन्स थाउजंड्स इयर्स ॲगो, हजारो वर्षापूर्वी ह्या क्वालिटी आपण मनुष्य प्राण्यामध्ये बघितल्या होत्या. त्या क्वालिटी आता काय झालेल्या आहे, ट्रान्सफर झालेल्या आहे आणि त्या क्वालिटीज ॲनिमल्समध्ये मला दिसून येत आहे. आणि दॅट इज वाय आय वॉन्ट टू ट्रान्सफर माय सेल्फ, आय वॉन्ट टू चेंज माय सेल्फ, आय वॉन्ट टू टर्न माय सेल्फ इन टू ॲनिमल अँड दॅट इज एक्झॅक्ट रिझन. मित्रांनो, कवितेच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे. हे एक वेगळ्या पद्धतीचं इंटरप्रिटेशन आहे. मी आधीच सांगितलेलं आहे की दिलेली कविता ही फ्री वर्समध्ये आहे. फ्री वर्स इट मीन्स देर इज नो राईम स्कीम, AABBCCDD, देर इज नो राईम स्कीम. ही फ्री वर्समध्ये आहे. याचे जे पोएट आहे वॉल्ट विटमन हे एक अमेरिकन पोएट आहे. अमेरिकन पोएट यांनी ही कविता लिहिलेली आहे. फ्री वर्समध्ये ही कविता आहे. आय होप सो यू हॅव बीन अंडरस्टूड अँड यू हॅव टू मेक नोट्स ॲट युअर होम अँड लाईन बाय लाईन आय हॅव एक्सप्लेन्ड हिअर. सो यू ट्राय टू गेट नोट्स अँड अप्रिसिएशन ऑफ द पोयम अँड इफ यू हॅव एनी क्वेरी रिलेव्हंट टू दिस पोयम यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन माय पर्सनल नंबर. थँक्यू अँड थँक्यू व्हेरी मच.